राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 24व्या ऊस परिषदेनिमित्त संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदार आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर आपल्या भाषणातून आसूड ओढला। देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्याची लुबाडणूक होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। माजी खासदार शेट्टींनी गेल्या काही वर्षांमध्ये काटामारी, रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थांनिर्मितीमधून शेतकऱ्यांना लुटलं जातंय असा आरोप केला। FRPच्या दरात गेल्या 5 वर्षांमध्ये 650 रुपयांची वाढ झाली असली तरी ऊस दर मात्र 3000 ते 3200 रुपयांवर स्थिर असून खतं, बियाणं, मजुरी, कीटकनाशकं यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यानं ऊसकरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी बिद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांनी कोजनरेशन प्रकल्पासाठी दिलेली परवानगी हा कारखान्याच्या विकासासाठी केलेला त्याग होता। बिद्रीच्या चेअरमननी शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपये जादा भाव देण्याचं वचन देऊनही आजपर्यंत ते पाळलं नाही असा आरोपही पवार यांनी केला। यावेळी डॉक्टर बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, जैनापूरकर, आनंदा पाटील, पांडुरंग जरग, विठ्ठल पाटील, शामराव मोरे, संतोष बुटाले, विजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।